HM घातमाता न्यूज। मिरजेत दहशत माजवण्यासाठी सोशल मीडियावर रील्स बनवण्यासाठी तलवार बाळगणाऱ्या अल्पवयीन बालकाकडून तलवार जप्त। सोशल मीडियावर रील्स बनवण्यासाठी तलवार आणून दहशत माजवण्यासाठी त्याचा वापर करण्यासाठी तलवार आणलेल्या एका अल्पवयीन बालकास महात्मा गांधी चौक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। महात्मा गांधी चौक पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मिरज रेल्वे जंक्शन जवळ एक तरुण हातात धारदार शस्त्र घेऊन थांबला असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी लागलीच छापा टाकत त्या तरुणास ताब्यात घेतले। त्याची माहिती घेतली असता तो तरुण अल्पवयीन निघाला। त्याच्याकडून तलवारीसारखे दिसणारे धारदार हत्यार पोलिसांनी ताब्यात घेतले। सदरचे हत्यार त्याने दहशत माजवण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर रील्स बनवण्यासाठी बाळगले असल्याची माहिती दिली। सदरची कारवाई महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप गुरव कलगुटकर, सुदर्शन वाघमोडे, नानासाहेब चंदन शिवे, राहुल क्षीरसागर, बसवराज कुंदगोळ, अमोल तोडकर यांनी केली आहे। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप गुगे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षका माननीय कल्पना बारावकर मॅडम, तसेच मिरज उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय प्रणिल गिल्डा सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत वेळोवेळी वारंवार सूचित करण्यात आले होते। त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे दहशत माजवण्याच्या उद्देशाने किंवा इतर काही गुन्हा करण्याच्या उद्देशाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत पोलीस स्टेशनकडील डीबी पथक अधिकारी अंमलदार यांना सूचित करण्यात आलेले होते। या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ यांना एक इसम हा मिरज रेल्वे स्टेशन येथील पिंपळाच्या झाडाखाली एक हत्यार घेऊन उभा आहे अशी माहिती मिळाली। त्या अनुषंगाने तात्काळ पथक रवाना करून सदर इसमास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे विनापरवाना अवैधरित्या एक तलवारीसारखे दिसणारे शस्त्र मिळून आले। आरोपीकडे इतर माहिती घेतली असता आरोपी हा अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले। तसेच आरोपीने सदरचे हत्यार हे सोशल मीडियावर रील्स दहशत माजवण्याच्या उद्देशाने रील्स बनवण्यासाठी सदरचे हत्यार सोबत बाळगले असल्याचे सांगितले आहे। त्या अनुषंगाने आरोपीवर पुढील कायदेशीर कारवाई केलेली आहे। सोशल मीडियावर रील्स बनवणे इत्यादी दहशत माजवणे इत्यादी करता अशा प्रकारे कुणीही हत्यारांचा जर दिखावा करत असेल किंवा हत्यार बाळगत असेल अशी जर कुठलीही माहिती नागरिकांकडे उपलब्ध असेल त्यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे कळवावे किंवा डायल 112 वर कॉल करून याबाबत माहिती द्यावी। आम्ही तत्परतेने सदर इसमांवर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे। जय हिंद। HM घातमाता न्यूज।